स्वागत एका गुन्ह्यासाठी 92 खटले कशासाठी असा सवाल विचारलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। 2008 मधलं इगतपुरीमध्ये दगडफेकीचं प्रकरण होतं, त्या प्रकरणी आज राज ठाकरे यांना जामीन मिळालेला आहे, त्यांना दिलासा मिळालाय आणि त्यानंतर इगतपुरीतल्या वकिलांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं। यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्याशी संवादही साधला। दरम्यान जामीन मिळाल्यानंतर इगतपुरीच्या वकिलांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं आणि त्यावेळी राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला। दरम्यान राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत। पक्ष संघटनेसाठी ते नाशिक जिल्हा पिंजून काढणार। तेव्हा 2008 मधलं इगतपुरी मधलं हे प्रकरण होतं। साई प्लाझा हॉटेलवरती दगडफेक झाली होती मनसे कार्यकर्त्यांकडून। त्यानंतर खटला दाखल करण्यात आलेला होता। राज ठाकरे आणि 6 मनसे कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणी राज ठाकरे यांना आज दिलासा मिळालाय, त्यांना जामीन मंजूर झालाय। त्यानंतर इगतपुरीतल्याच वकिलांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं, त्यांची भेट घेतली आणि त्या दरम्यान या सगळ्या वकिलांची राज ठाकरे यांनी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी हा मिश्किल प्रश्न विचारला की एका गुन्ह्यासाठी 92 खटले कशासाठी। 60-65 केसेस आहेत जे एकाच गुन्ह्यासाठी, तर एक गुन्हा करायला मी इतक्या ठिकाणी कसा फिरू शकतो हे एकदा विचारूया ना। यानंतर वळत पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मेगा भरतीला ब्रेक लागण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। कारण आधी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने केली आहे। या संदर्भात महासंघाने मेगा भरती विरोधात याचिकाही दाखल केली आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकतीच 72,000 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। मात्र ही भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीनेच होणार आहे। सध्या राज्यात जवळपास 3 लाख तरुण हे कंत्राटी कामगार म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत। त्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेतल्यास वेळ, प्रशिक्षण आणि पैशांचीही बचत होणार आहे असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान मेगा भरती विरोधातील याचिकेवरती आता 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। तिकडे नाशिकमध्ये सध्या सैन्य भरती सुरू आहे आणि हजारो युवक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि याच युवकांवरती आज नाशिकमध्ये लाठीचार्ज करण्यात आला। अतिशय धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये हा बघायला मिळाला। 68 जागांसाठी ही भरती सुरू आहे। त्यावेळी प्रचंड थंडीत हजारो युवक नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। मागच्या काही दिवसांपासून त्यांना विविध समस्यांनाही सामोरं जावं लागतंय, थंडीचाही सामना करावा लागतोय। मात्र अशात हे त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। आणि यानंतर अजून एक धक्कादायक बातमी। तुमच्या घराशेजारी असलेल्या गटारात जर मगर सापडली तर असा खरोखर प्रकार घडलेला आहे महाडमध्ये। महाडमधल्या एका गावामध्ये घराशेजारच्या एका गटारीमध्ये तब्बल 7.5 फूट लांब मगर सापडली आहे। तुडील गावात हा सगळा प्रकार घडलाय, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। गावात राहणारे युसुफ देशमुख यांच्या घरामागच्या गटारात ही मगर सापडली। महाडचं वन विभाग, अलिबागची ॲनिमल रेस्क्यू टीम, सिस्केप आणि औल्स या प्राणीमित्र संघटनांनी या मगरीला पकडलं आणि तिची सुखरूप सुटका केली। रात्री उशिरा या मगरीला सावित्री खाडीपात्रात सोडून देण्यात आलं। सोमवारी संध्याकाळी या मगरीला पकडण्याचा थरार तुडील गावकऱ्यांनी अनुभवला। तिकडे साताऱ्यामध्ये आज महालक्ष्मीचा रथोत्सव पार पडला आणि येळकोट जय मल्हारचा गजरही घुमला। साताऱ्यातल्या मलवडीत आज मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावरती श्री मल्हारी म्हाळसाकांत तसंच महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। दुपारी 3रा शेडा झाल्यावरती धुपारतीच्या रूपात देवाला मंदिरातून बाहेर काढण्याचा सोहळा संपन्न झाला। देवाला रथापर्यंत नेत असताना भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। येळकोटचा जयघोष करण्यात आला आणि त्यानंतर महंत शांतिगिरी महाराजांच्या हस्ते रथपूजन, श्रींची आरती आणि नंतर नगर प्रदक्षिणा हा सोहळा रंगला। रथासमोर सनई चौघडे बँड पथकाच्या ठेक्यावर मानाच्या काठ्याही नाचवण्यात आल्या।